नमस्कार. आजची रेसिपी मालवणी कोंबडी वडे. त्यासाठी मी इकडे 4 वाटी तांदूळ स्वच्छ धुवून वाळवून घेतले आहेत. त्यामध्ये 2 वाटी चणा डाळ, 1 वाटी मूग डाळ, 1 वाटी ज्वारी, 1 वाटी गहू हे मिक्स करून यामध्ये अर्धी वाटी उडीद डाळ घालूया. 1 चमचा जिरे, 2 चमचे धने, हे मिक्स करून हे पीठ घरच्या घरी तयार करून घेऊया. तुम्ही हे बाहेरून दळून आणले तरी चालेल. याप्रमाणे पीठ तयार करून एका भांड्यात काढून घेऊया. दुसरीकडे अर्धा किलो चिकन घेऊन ते स्वच्छ धुवून साफ करून घेऊ. यामध्ये चवीनुसार मीठ घालू, पाव चमचा हळद, अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट, अर्धा लिंबू पिळून घालूया. मिरची आणि कोथिंबिरीचे 2 चमचे वाटण. हे मिक्स करून 2 तास फ्रीजमध्ये ठेवून देऊया. दुसरीकडे मध्यम आकाराचे 2 कांदे चिरून ते तेलात तळून घेऊया. ओला अर्धा नारळ घेऊन त्याचे काप करून तेलात तळून घेऊया. दुसरीकडे 2 बेडगी मिरची, अर्धा चमचा धने, 1 चमचा खसखस, दालचिनीचा 1 तुकडा, 2 लवंग, 1 हिरवी वेलची, 4 काळी मिरी, पाव चमचा शहाजिरे, अर्धा चमचा जिरे. हे सर्व आपण तव्यावर कोरडे भाजून घेऊया. भाजलेले जिन्नस मिक्सरच्या भांड्यात घालून गार झाल्यानंतर त्याची पावडर करून घेऊया. याप्रमाणे पावडर तयार करून यामध्ये तळलेला कांदा, ओले खोबरे भाजून घेतले आपण हे तेलात, मुठभर कोथिंबीर, आल्याचा तुकडा छोटा, 2 हिरव्या मिरच्या, 20-25 लसूण पाकळ्या. यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून याची बारीक अशी पेस्ट तयार करून घेऊया. याप्रमाणे पेस्ट तयार करून गॅसवर भांडं ठेवून इकडे चिकन फ्रीजमधून काढून घेऊया. गरम भांड्यात अर्धा कप तेल घालून त्यामध्ये 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, 1 चमचा मालवणी तिखट, मालवणी मसाला, तयार केलेले वाटण घालून हे तेलावर परतून घ्यावे. चवीनुसार मीठ घालूया. मिक्सरचं भांडं धुवून यामध्ये 1 कपभर पाणी घालून झाकण ठेवून हा मसाला तेल सुटेपर्यंत शिजवून घेऊया. याप्रमाणे मसाला शिजवून यामध्ये चिकन घालूया. मसाल्यामध्ये चिकन
5-6 मिनटं चांगले परतून घेऊया, मिक्स करून घेऊया. 5 मिनटं यावर झाकण ठेवून एक वाफ काढून मिक्स करून घेऊ. यामध्ये 1 ते 1.5 ग्लास गरम पाणी घालून मंद आचेवर 20 ते 25 मिनटं हे चिकन शिजवून घेऊया. यानुसार शिजवून चिकन आपलं तयार आहे. आता आपण कोंबडी तयार वडे करून घेऊया. इकडे मी 1 कपभर तांदूळ घेऊन ते स्वच्छ धुवून शिजत ठेवले आहेत, चवीनुसार मीठ घालून. दुसरीकडे मिक्सरच्या भांड्यात 4-5 मिरच्या, थोडी कोथिंबीर, 20 ते 25 लसूण पाकळ्या घालून थोडा तळलेला कांदा घालूया आणि ह्याचे वाटण तयार करून घेऊया. याप्रमाणे वाटण तयार करून दुसरीकडे एका भांड्यात तयार केलेले वड्याचे पीठ घेऊन 2 कप इकडे वड्याचे पीठ मी घेतले आहे. चवीनुसार मीठ घालूया. तयार केलेले हिरवे वाटण घालून ते मिक्स करून घेऊया. याप्रमाणे मिक्स करून जो भात आपण इकडे शिजत ठेवला होता त्याची पेज घालून हे पीठ आपण मळून घेणार आहोत. भाताची पेज घालून हे पीठ आपण भाकरीच्या पिठाप्रमाणे मळून घेऊन ते 10 मिनटं झाकण लावून साईडला ठेवूया. मध्येच यामध्ये मी हळद घातली आहे. हळद दाखवली नव्हती, त्यामुळे मी पुन्हा हळद घालून ते झाकून ठेवले होते आणि त्याचे गोळे तयार करून तेल तापत ठेवून इकडे मी हे तयार केलेले गोळे प्लास्टिकच्या पेपरवर अथवा बटर पेपरवर थापून घेऊया. याप्रमाणे वडे थापून त्यामध्ये एक होल करूया. होल केले तरी चालेल, नाही केले तरी चालेल. अजून एक थापून दाखवते. गरम तेलात हे वडे तळून घेऊन याप्रमाणे सर्व वडे तयार करून तळून घेऊया. सर्विंग प्लेटमध्ये काढून चिकन आणि वडे, कोंबडी वडे याप्रमाणे तयार.